हैदराबाद रोडवरील जुना विडी घरकुल परिसरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार व इतर अनेक कष्टकरी लोक राहतात. मोठ्या प्रमाणात असलेल्या या कामगारांची वसाहत बुधवारी रविवारी अधिक गजबजलेला असतो. कारण बुधवारी व रविवारी नोकरदारांना सुट्टीचा दिवस असल्याकारणाने आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी भाजीपाला, मटण वगैरे घेण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल परिसरात गर्दी पाहायला मिळतं. असे असताना याच संधीचा फायदा घेत सोलापूरचे हुशार ट्रॅफिक हवालदार हे जुना विडी घरकुलला विसरणार कसे? बुधवारी सकाळीच संभाजी शिंदे शाळेच्या जवळ मुख्य चौकात जवळपास 4 ट्रॅफिक हवालदार दुचाकीवरील जाणाऱ्या सामान्य व गरीब नागरिकांना वाहतूक नियमनाचे धाक दाखवून, चलनाची भीती दाखवून कारवाई करताना आढळले. आणि त्या कारवाईच्या भीतीपोटी गरीब कष्टकरी मजदूर वर्ग घाबरून 100-200 रुपये या ट्रॅफिक हवालदारांना देऊन आपली सुटका करून घेतात. आणि या ट्रॅफिक हवालदारांनाही तेच पाहिजे. जुना विडी घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होताना दिसते, पण या हवालदारांना ते दिसणार कसं? जड वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर हे कर्मचारी कारवाई करत नाहीत. भाजी मार्केटमध्ये इतर ठिकाणी कारवाई करताना दिसतात. मागील वर्षी चंदनकाठ्या परिसरातील समर्थ मेडिकलच्या समोर एका निष्पाप महिलेचा या जड वाहतुकीमुळे हकनाक बळी गेला. पण झालेल्या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने यावर ठोस असं पाऊल उचललेलं दिसत नाही. कारण हे गरीब कष्टकऱ्यांचं, कामगारांचं विडी घरकुल असल्यामुळे का, असा प्रश्न येथील वैतागलेले नागरिक करत आहेत. चिरीमिरी घेऊन, चलनाची भीती दाखवून या ट्रॅफिक हवालदारांना जड वाहतूक दिसत नाही काय? किंवा ते बंद होणार कधी? या उलट सर्वसामान्य गरीब वर्गाचं या ठिकाणी नुकसान होतंय, अशी ओरड येथील लोकांची आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करावी व जड वाहतूक बंद करून वेळीच उपाययोजना करावे, अशी येथील लोकांची मागणी आहे. लोकप्रहार न्यूज, सोलापूर.